हॅलो फ्रेंड्स, आजच्या भागामध्ये आपण सेचा बाजारविषयक सिद्धांत या अनुषंगाने आपण बोलणार आहोत. आणि या सिद्धांतामध्ये आपण सेचा नियम, त्याचप्रमाणे तात्पुरते क्षेत्रीय असमतोल, बेरोजगारी म्हणजे काय, त्याच पद्धतीने बचत आणि गुंतवणुकीमध्ये समानता कशी पद्धतीने केली जात होते. तसेच सेचा बाजार जो सिद्धांत मांडला त्यामध्ये कोणकोणत्या सुधारणा आहेत का आणि सेच्या बाजारपेठेचे निष्कर्ष काय आहेत आणि सेच्या बाजारपेठेचा जो सिद्धांत आहे त्याच्यावरती केल्या जाणाऱ्या टीका या अनुषंगाने आपण बोलणार आहोत. तर चला सुरुवात करूया. 19व्या शतकातील फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ जे.बी. से यांनी आपल्या ट्रिएटिस ऑन पॉलिटिकल इकॉनॉमी या ग्रंथामध्ये बाजारपेठेचा हा सिद्धांत मांडलेला आहे. आणि से यांच्या मते प्रत्येक पुरवठा आपली मागणी निर्माण करत असतो. म्हणजे सप्लाय क्रिएट इट्स ओन डिमांड. म्हणजे सामान्यतः एकूण पुरवठा इतकीच एकूण मागणी असते. म्हणजे एकूण सप्लाय टोटल सप्लाय इज इक्वल टू टोटल डिमांड. म्हणजे जेवढा पुरवठा आहे तेवढीच मागणी असते. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये जेवढ्या वस्तूचे उत्पादन होते तेवढ्याच वस्तूचा बाजारपेठेमध्ये पुरवठा होत असतो. त्यामुळे सर्व वस्तूंची मागणी येऊन मागणी आणि पुरवठा यामध्ये समतोल काय साधला जात असतो. म्हणजे वस्तूचे उत्पादन हे वस्तूच्या मागणी इतके होत असते. म्हणजे या सिद्धांतात मागणी आणि पुरवठा हे जे दोन महत्वाचे घटक आहेत ते समान असतात असे गृहीत धरलेलं आहे. त्यानंतर आपण पुढे सांगायचं म्हटलं तर वस्तूचा पुरवठा हा उत्पादन प्रक्रियेद्वारे उत्पन्न निर्माण करत असतो. वस्तूचा पुरवठा हा उत्पादन प्रक्रियेद्वारे उत्पन्न निर्माण करत असतो. त्याचबरोबर वस्तूचे उत्पादन केल्यामुळे उत्पादन घटकांना उत्पन्न मिळत असते. आता एखाद्या वस्तूचं उत्पादन करायचं म्हटलं तर त्यासाठी भूमी, श्रम, भांडवल, संयोजक हे 4 उत्पादनाचे घटक हे महत्त्वाचे असतात. आणि हे उत्पादन घटक काम केल्याबद्दल त्याला जो मोबदला दिला जातो तो वेतन, खंड, व्याज आणि नफा या स्वरूपात त्यांना मोबदला दिला जात असतो. म्हणजे जसं उत्पादन वाढेल तसं त्या प्रत्येक उत्पादन घटकाला दिले जाणारे मोबदले वाढत जाणार आहेत. मग हे उत्पन्न प्रत्येक उत्पादन घटकाच्या हातामध्ये असतात आणि प्रत्येक उत्पादन घटकाच्या हातामध्ये आलेलं हे उत्पन्न म्हणजे त्यांची एक प्रकारची काय असते हो, खरेदी शक्ती असते. त्यामुळे उत्पन्नातील वाढीमुळे एकूण क्रय शक्ती सुद्धा वाढत असते आणि हे सर्व पैसा जो उत्पादन घटकांना मिळालाय तो पैसा सर्व काय केला जातो खरेदीसाठी वापरला जात असतो. त्यामुळे वस्तूची मागणी वाढत वाढत असते. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर वस्तूच्या पुरवठ्याइतकीच वस्तूकरता मागणी निर्माण होत असते. आणि उत्पादन प्रक्रियेमुळे निर्माण होणाऱ्या उत्पादन घटकांना उत्पन्न प्रवाहामुळे मागणीत ही काय होत असते निर्माण होत असते. म्हणजे प्रत्येक पुरवठा स्वतःसाठी मागणी निर्माण करत असतो. त्यामुळे उत्पादन घटकात बेकारीची परिस्थिती ही निर्माण होत नाही. पुढे पाहूया वस्तूच्या उत्पादनामध्ये 2 महत्त्वाच्या ज्या काही क्रिया अंतर्भूत असतात. त्या काय असतात? तर पहिलं असतं ते म्हणजे वस्तूचे उत्पादन होणे आणि दुसरी क्रिया असते ते म्हणजे उत्पादन घटकांच्या त्यांना जे काही रोजगार मिळतो, त्या रोजगारामुळे त्यांना उत्पन्न मिळणे. म्हणजे ह्या 2 महत्त्वाच्या ज्या क्रिया आहेत, ह्या 2 महत्त्वाच्या क्रिया या ठिकाणी होताना आपल्याला पाहू शकतात. आता हे सूत्राच्या साहाय्याने सांगायचं म्हटलं, तर आपण सांगू शकतो की डेल्टा ओ इज इक्वल टू डेल्टा वाय मायनस डेल्टा ई. म्हणजे ह्या ज्या 2 क्रिया ज्या घडून येतात, ह्या 2 क्रियामुळे प्रत्येक पुरवठा काय काय असतो मागणी निर्माण करत असतो. म्हणजे उत्पादनामध्ये समजा वाढ झाली, म्हणजे पुरवठ्यामध्ये वाढ आणि ही पुरवठ्यातील वाढ उत्पादनात व उत्पादन खर्चामध्ये वाढ घडवून आणते. आणि उत्पादन खर्चात वाढ म्हणजे एक प्रकारचा काय असतो मागणीमध्ये वाढ घडवून येत असते. आता डेल्टा ओ म्हणजे काय हो उत्पादनातील वाढ, डेल्टा ई म्हणजे उत्पादनातील वाढ आणि डेल्टा ए म्हणजे खर्चातील वाढ. म्हणजे जशी उत्पादनामध्ये वाढ होईल उत्पन्नामध्ये वाढ झाली का प्रत्येक उत्पादन घटकाला उत्पन्न मिळणार. म्हणजे भूमीला खंडाच्या स्वरूपात, श्रमिकाला वेतनाच्या स्वरूपात, भांडवलाला व्याजाच्या स्वरूपात आणि संयोजकाला नफ्याच्या स्वरूपात. म्हणजे प्रत्येकाच्या उत्पादनामध्ये उत्पन्नामध्ये काय होईल वाढ होईल आणि उत्पन्नामध्ये वाढ झाली का त्या उत्पादन घटकांकडून काय केलं जाईल हो, ज्याच्याकडे उत्पन्न मिळतं त्याच्याकडून मागणी केली जाईल. त्यांच्याकडून काय होईल खर्चामध्ये वाढ होत जाईल. म्हणजे अशा प्रकारे उत्पन्न खर्चाचा चक्राकार जो प्रभाव असेल तो चक्राकार प्रभाव सुरू होऊन अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगार परिस्थिती प्रस्थापित होऊ शकते. म्हणजे जोपर्यंत पुरवठा आपल्याकरता मागणी निर्माण करतो तोपर्यंत अर्थव्यवस्थेमध्ये अतिरिक्त उत्पन्नाची भीती नसते. म्हणजे कुठल्या प्रकारचं एक्सेस प्रोडक्शन होऊ शकणार नाही. जे काही पुरवठा झालाय तेवढीच मागणी निर्माण होईल. त्यामुळे जेवढा पुरवठा असेल तेवढी मागणी निर्माण झाल्यामुळे जेवढं उत्पादित आहे त्याचा खप मार्केटमध्ये होणार. म्हणजे अतिरिक्त उत्पादनाची परिस्थिती निर्माण होणार नाही. तरी जर समजा तात्पुरतं क्षेत्रीय असमतोल दिला म्हणजे टेम्पररी सेक्टरल इम्बॅलन्स निर्माण झाला, तर से काय म्हणतात, की से म्हणतात, की भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये दीर्घकालीन सर्वसाधारण परिस्थितीमध्ये
जो समतोल असतो, तो सर्वसाधारण समतोल निर्माण होत असतो. तरी काही वेळेला एक क्षेत्रीय असमतोल निर्माण होण्याची शक्यता असू शकते. मग हा क्षेत्रीय असमतोल का निर्माण होतो? त्याची कारणं काय? तर संयोजकाचं जर चुकीचं धोरण असेल, म्हणजे संयोजकाने केलेल्या चुकीच्या अंदाजामुळे एखाद्या वस्तूचा पुरवठा काही काळ मागणीपेक्षा जास्त असू शकतो किंवा मागणीपेक्षा तो कमी असण्याची शक्यता असते. परंतु अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगार असल्यामुळे क्षेत्रीय असमतोल असतो, तो आपोआप नाहीसा होऊ शकतो. म्हणजे जो इम्बॅलन्स निर्माण झाला असेल, तो इम्बॅलन्स ऑटोमॅटिकली हा अल्प काळामध्ये काय होतो, करेक्ट होतो आणि ते इकॉनॉमी बॅलन्स परिस्थितीमध्ये बॅलन्स्ड होऊ शकते, असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे समजा अर्थव्यवस्थेमध्ये एखाद्या वस्तूचा पुरवठा मागणीपेक्षा जास्त झाला असेल, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो एक्सेस प्रोडक्शन झालं असेल किंवा अतिउत्पादन झालेलं असेल, तर त्याच वेळी दुसऱ्या एखाद्या वस्तूच्या उत्पादनासाठी उत्पादन घटक कमी पडतील आणि तिथे उत्पादन घटक कमी पडल्यामुळे तिथे उत्पादन मागणीपेक्षा कमी होईल. म्हणजे न्यून उत्पादन होईल, म्हणजे कमी उत्पादन होईल. त्यामुळे क्षेत्रीय असमतोल अस्पष्ट एका प्रकारचा असू शकतात. तसेच विविध बाजारपेठांमध्ये एखाद्या बाजारपेठेत मागणीपेक्षा पुरवठा जास्त झालेला असतो आणि त्याच वेळी दुसऱ्या एखाद्या बाजारपेठेमध्ये मागणीपेक्षा पुरवठा कमी असू शकतो. म्हणजे अशा प्रकारचे जे क्षेत्रीय असमतोल निर्माण होतात, ते फक्त तात्पुरत्या परिस्थितीत निर्माण होतात आणि तात्पुरते जे काही असंतुलन निर्माण झालं असेल, ते पुन्हा जे प्राइस मेकॅनिझम म्हणजे किंमत यंत्रणेद्वारे ते आपोआप नाहीसे होऊ शकतात किंवा ते दूर करता येऊ शकतात आणि अर्थव्यवस्था संतुलित अर्थव्यवस्था होऊ शकते. मग हे असमतोल दूर करण्यासाठी जे प्राइस मेकॅनिझम आहे ते महत्वाचं राहतं. त्याच पद्धतीने त्यांनी सांगितले, की भांडवलशाही अर्थव्यवस्थेत सर्वच बाजारपेठेमध्ये सर्वच वस्तूचा पुरवठा मागणीपेक्षा जास्त झालेला आहे आणि मागणी कमी असल्यामुळे मालाचा उठाव कमी होईल आणि सर्व बाजारपेठेमध्ये न खपलेला माल हा तुडुंब प्रमाणात भरलेला राहू शकेल. अशी परिस्थिती कधीच निर्माण होऊ शकत नाही असं ते म्हणतात. अतिउत्पन्नाची स्थिती अशक्यच आहे. त्यामुळे त्याचा परिणाम काय होतो? सामान्य बेकारी सुद्धा काहीशी निर्माण होऊ शकत नाही किंवा अशक्य असते. सामान्य बेकारी सुद्धा अशक्य असते त्यांनी सांगितलेलं आहे. तसेच सर्व उत्पादनाची साधने पूर्ण रोजगाराच्या स्थितीत असतात, असं त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे. आणि जोपर्यंत उत्पादन साधनाला त्यांच्या सीमांत उत्पादकते एवढा मोबदला दिला जातो. म्हणजे उत्पादनासाठी जे उत्पादन घटक वापरले जातात, त्या प्रत्येक उत्पादन घटकाला त्यांनी जे काही उत्पादनामध्ये जी भर काढली त्याच्या इतका म्हणजे सीमांत उत्पादकतेमध्ये त्यांना मोबदला दिला जात असल्यामुळे तोपर्यंत पूर्ण रोजगार हा अस्तित्वात येऊ शकतो. त्यामुळे सामान्य बेकारी निर्माण होऊ शकत नाही, असं से यांनी सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीने मग बेकारी काय असते? म्हणजे बेकारी कशी निर्माण होऊ शकते? मग बेरोजगारी म्हणजे काय? तर ज्या लोकांना काम करण्याची क्षमता आहे किंवा ज्या लोकांजवळ काम करण्याची क्षमता आहे आणि ते लोक जे प्रचलित वेतन दरावरती काम करण्यासाठी तयार असूनही जर त्यांना काम मिळत नसेल, तर ते बेरोजगारी अवस्थेत आहे असं आपण त्याला म्हटलं जातं किंवा त्याला बेरोजगार असं मानलं जात असते. सहसा प्रचलित वेतन दर मान्य नसल्यामुळे काही लोक बेकार अवस्थेत असतील. असूही शकतं कारण काही लोकांना जो प्रचलित वेतन दर असेल तो मान्य नसेल, काही लोकं बेकार असतील, तर त्याला आपण खऱ्या अर्थाने बेकार म्हणता येणार नाही. ही एक प्रकारची कशी झाली ऐच्छिक बेरोजगारी झाली. म्हणजे प्रचलित वेतन दर न स्वीकारल्यामुळे जे लोक काम करत नाहीत किंवा जे लोक बेकार राहतात त्यांना आपण ऐच्छिक बेरोजगारी असं म्हणत असतो. तसेच काही वेळा कच्च्या मालाचा अपुरा पुरवठा असेल, माल वाहतुकीतील अडचणी असतील, शक्तीचा अपुरा पुरवठा असेल, तसेच संघटन यंत्रणेतील तात्पुरता बिघाड, त्याचप्रमाणे यंत्रणाची पुनर्स्थापना करायची असेल, त्याचप्रमाणे रोजगारीबाबतचे अज्ञान इत्यादीमुळे निर्माण झालेली जी तात्पुरती बेरोजगारी असेल, त्याला पण आपण बेकारी म्हणता येणार नाही असं सेज असं म्हणतात. तसेच पूर्ण रोजगारीच्या अवस्थेत अशी ऐच्छिक किंवा संघर्षात्मक बेकारी असू शकते. तसेच स्पर्धेच्या परिस्थितीमुळे असे कामगार फार काळ बेकार राहणार नाहीत. ऑटोमॅटिकली परत ते काय होतं मेकॅनिझमच्याद्वारे प्राइस मेकॅनिझमद्वारे पुन्हा ते काय होऊ शकतात रोजगार त्यांना मिळू शकतो. म्हणजे अशा तऱ्हेने पूर्ण रोजगार असताना काही अंशी संघर्षात्मक बेकारी असू शकते. त्याचबरोबर अनावश्यक हस्तक्षेपामुळे अनैच्छिक बेरोजगारीचे अस्तित्व आपण सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांना काय ते मान्य नाही. अनैच्छिक बेरोजगारीचा अभाव असेल, त्याच वेळी पूर्ण रोजगारी अस्तित्वात असते. म्हणजे अनैच्छिक बेरोजगारी नाही. हां, लोकं काम करायला तयार आहेत. प्रचलित वेतन दरावरती काम करायला तयार असेल, तर तेच पूर्ण रोजगारी अस्तित्वात असते. तसेच स्पर्धेच्या परिस्थितीत कामधंदा करू इच्छिणारे जे लोक असतात, त्यांना रोजगार हा मिळतो. मात्र मुक्त भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप केला तरच अनैच्छिक बेरोजगारी ही अस्तित्वात येऊ शकते. तसेच किमान वेतन संबंधी सरकारने जे केलेले कायदे असतील, श्रम बाजारात अपूर्ण स्पर्धेचं अस्तित्व असेल, वेतनवाढीसाठी कामगार संघटना दबाव आणत असतील, तर बेरोजगारी अस्तित्वात येऊ शकते. म्हणजे हे वेगवेगळे कारण आहेत, की ज्याच्यामुळे बेरोजगारी अस्तित्वात येऊ शकते. आणि जर अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण स्पर्धा असेल,
म्हणजे त्याचबरोबर सरकारी हस्तक्षेपाचा अभाव असेल, तर सरकार कुठल्या प्रकारचा इंटरफेअर करत नसेल, त्याचप्रमाणे किंमत यंत्रणेद्वारे जर अर्थव्यवस्था चालत असेल, म्हणजे आपोआप प्राइस मेकॅनिझमद्वारे जर अर्थव्यवस्था सुरळीतपणे पार पडत असेल, तर अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगारी अस्तित्वात येते, असं सेनी क्लासिकल इकॉनॉमिस्ट यांनी सांगितलेलं आहे. आता हा झाला बेरोजगारीच्या संदर्भात. आता आपण बचत आणि गुंतवणुकीमध्ये समानता कशी प्रस्थापित होते, या अनुषंगाने बोलूया. सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी भांडवलशाही अर्थव्यवस्थेत बचत आणि गुंतवणूक यामध्ये व्याजदरातील बदलामुळे आपोआप समानता प्रस्थापित होत असं त्यांचं मत आहे. म्हणजे मार्केटमध्ये जे काही बचत आणि गुंतवणुकीमध्ये समानता होते, ती व्याजदर हा महत्वाचा घटक त्यांनी पकडलेला आहे. आणि जेबीसी यांच्या मते काय, की समाज विशिष्ट कालखंडातील आपले सर्व उत्पन्न काय करत असतो, खर्च करत असतो. मग आता जेवढं उत्पन्न मिळतं, ते सर्व उत्पन्न काय केलं जातं, खर्च केलं जातं. आणि समजा ह्या उत्पन्न खर्च चक्राच्या प्रवाहामध्ये समजा त्यातून काही लोकांनी बचत केली, तर बचत केला भाग म्हणजे जेवढं उत्पन्न आहे तेवढं उत्पन्न खर्च न करता त्यातून काय भाग बचत केला, सेव्हिंग केली असेल, तर हा झाला दुसरा प्रवाह निर्माण त्यातून. मग हा बचतीचा प्रवाह भांडवली वस्तू खरेदी करण्यासाठी वापरला जातो. म्हणजे जी बचत केली जाते ती बचत गुंतवणुकीसाठी वापरली जाते आणि गुंतवणुकीतून काय होते हो, वेगवेगळ्या भांडवली वस्तूसाठी मागणी निर्माण होऊ शकते. म्हणजे जी बचतीतून जो खर्च केला होता तो बाहेर पडत होता, तो पुन्हा काय आला होता, तो खर्च करण्याचा भांडवली वस्तू खर्च करण्यासाठी वापरला जातो. म्हणजे तो पुन्हा खर्चाच्या प्रवाहामध्ये सामील होत असतो. म्हणजे बचतीच्या रूपाने उत्पन्न खर्च प्रवाहाला जी गळती लागली होती, ती तेवढीच गळती गुंतवणुकीतून भरून निघते आणि बचत आणि गुंतवणूकच्या स्वरूपाने काय केला जातो, बचत ही काय केली जाते, गुंतवणुकी स्वरूपाने खर्च होत असते. त्यामुळे बचत आणि गुंतवणुकीमध्ये समानता प्रस्थापित होत असते आणि समानता व्याजदराच्या लवचिकतेमुळे टिकवली जात असते. म्हणजे व्याज म्हणजे बचतीचा मोबदला होय, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि जेव्हा समजा बचत समजा गुंतवणुकीपेक्षा जास्त होते, तर काय होईल? जेव्हा बचत ही गुंतवणुकीपेक्षा जास्त होते, तेव्हा वेळेस काय होतात? व्याजदर घटतात. त्यामुळे व्याजदर घटले का गुंतवणूकदाराकडून गुंतवणुकीसाठी त्यांना काय मिळते, एक प्रकार त्यांना उत्तेजन मिळते. कारण व्याजदर कमी असल्यामुळे त्यांनी गुंतवणुकीसाठी कर्ज त्यांच्याकडून मागणी होत असते आणि बचतीचे प्रमाण कमी होऊ लागते. त्यामुळे काय होतं, बचतीचं प्रमाण कमी लागतं आणि बचत आणि गुंतवणूक यामध्ये समानता काय ते प्रस्थापित होते आणि ती एका ठराविक व्याजदराला काय ते स्थिर होत असते. आता हे कशी होते, जर आपण आकृतीच्या सहाय्याने समजून घ्यायचा प्रयत्न करूया. आता ह्या आकृतीमध्ये अक्ष अक्षावरती काय दाखवते, आपण बचत आणि गुंतवणूक दाखवते आणि अक्षावरती वाय ऍक्सिस वरती आपण व्याजदर दर्शवत आहे. हा जो ग दाखवलाय, हा काय वक्र आहे, तो एकूण गुंतवणुकीचा वक्र दाखवतो. हा एकूण गुंतवणुकीचा वक्र काय करतो, डावीकडून उजवीकडे खाली येणार आहे. म्हणजे जसा व्याजाचा दर कमी असेल, तसं गुंतवणुकीसाठी अ, जी काही पैशाची मागणी आहे, ती पैशाची मागणी जास्त केली आहे. म्हणजे लोकांकडून गुंतवणूकदाराकडून गुंतवणूक जास्त केली आहे. जर व्याजदर घटत असेल तर. म्हणून तो हा वक्र डावीकडून उजवीकडे खाली येणार आहे. आणि दुसरा हा जो आहे वक्र, तो वक्र कशाचा आहे, तर तो वक्र हा बचतीचा एकूण बचत जी केली जाते, ते एकूण बचतीचा वक्र हा दाखवतो. आणि वक्र हा डावीकडून उजवीकडे वरती जाणारा असतो. म्हणजे जसजशी जसजसा व्याजदर वाढत जाईल, तसतसं लोकांकडून केली जाणारी बचत ही काय जात असते, वाढत जात असते. त्यामुळे बचतीचा जो वक्र आहे, एकूण बचतीचा वक्र हा काय तर डावीकडून उजवीकडे वरती जाणारा आपल्याला दिसून येतो. आता ज्यावेळेस हा जो एकूण गुंतवणुकीचा वक्र आणि एकूण बचतीचा वक्र हा ज्यावेळेस एका ठिकाणी म्हणजे एकत्र येतात जिथे, तिथं ते संतुलित प्रस्थापित होतं. हां, म्हणजे बिंदूमध्ये बचत आणि गुंतवणुकीमध्ये समानता प्रस्थापित होते आणि ह्यावेळेस बचत समानता प्रस्थापित झाल्यामुळे हा काय तो व्याजदर हा निश्चित होत असतो. आता समजा स्पर्धायुक्त बाजारपेठेमध्ये समाजामध्ये लोकांकडून बचतीमध्ये वाढ झाली, बचत करण्याची प्रवृत्ती वाढली. त्यामुळे हा जो मूळ बचतीचा वक्र होता, तो काय होईल, खालच्या बाजूला जाईल आणि नवीन ब1 हा नवीन बचतीचा वक्र येईल. हा नवीन बचतीचा वक्र हा मूळचा जो गुंतवणुकीचा वक्र आहे, एकूण गुंतवणुकीचा वक्र, त्याला स1 ह्या बिंदूमध्ये काय करतो, तो एकमेकाला छेदतो आणि तिथे त्याचं संतुलन होतं आणि नवीन व्याजदर व्याजदर होतो. तर बचत वाढल्यामुळे काय झालं हो, लोकांकडून केली जाणारी ब बचत वाढल्यामुळे काय झालं, सप्लाय कोणी वाढला आणि त्यामुळे व्याजाचा दर काय झाला, घटलेला आहे. आणि त्यामुळे एक ठिकाणी काय केलं, नवीन संतुलन आपल्याला बिंदू मिळतो. म्हणजे हा नवीन संतुलन बिंदू नवीन व्याजदरावरती प्रस्थापित झाला आपल्याला लक्षात येतो. म्हणजे अशा तऱ्हेने बचत आणि गुंतवणूक यात व्याजदरातील बदलामुळे काय होते, समानता प्रस्थापित होते आणि त्यावेळेस अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगार प्रस्थापित होतो, असं यांनी सांगितलेलं आहे. आता या सिद्धांतामध्ये काही बाबतीमध्ये सुधारणा केलेल्या आहेत.
त्या कोणत्या सुधारणा आहेत? तर प्राध्यापक पिगू यांनी श्रम बाजाराच्या संदर्भात बदललेल्या परिस्थितीमध्ये सेचा सिद्धांत कसा खरा ठरतो? हे त्यांनी सांगितलेलं आहे. ते म्हणतात, की अर्थव्यवस्थेतील वेतन आणि किमती जर पुरेशा लवचिक असतील, म्हणजे इकॉनॉमीमध्ये समजा वेतनमध्ये बदल होत असेल, वेतन वाढत असेल, घटत असेल किंवा किमतीमध्ये बदल होत असेल, म्हणजे पुरेशा प्रमाणामध्ये ते लवचिक जर असतील, तर अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगार प्रस्थापित होईल किंवा पूर्ण रोजगार प्रस्थापित होण्याच्या दिशेने आपोआप जे बदल आहे ते बदल घडून येऊ शकतील. कारण अर्थव्यवस्थेमध्ये सर्व जे चालतं ते सेल्फ मेकॅनिझम, सेल्फ रेग्युलेशनच्या द्वारे चालतं. म्हणजे बाजार यंत्रणा ही नियमन करून बाजारपेठेमध्ये जे काही बदल झाले असेल, इम्बॅलन्स झाला असेल, तो करेक्ट करण्याचा प्रयत्न होतो आणि अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगार हा प्रस्थापित होत असतो, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता हे जे आहे ते लवचिक वेतनदराद्वारे पूर्ण रोजगार कसा प्रस्थापित होतो, हे जे सांगितले सेने ते आपण पाहूया. आता समजा देशामध्ये मजुराचा पुरवठा वाढला, म्हणजे सप्लाय ऑफ लेबर वाढला आणि काही मजूर बेकार झाले असतील, तर त्याचा काय इम्पॅक्ट होऊ शकतो? जर देशात मजुराचा पुरवठा वाढला असेल, काही लोक बेकार झाले असतील, तर कमी मजुरीवरती मजूर उपलब्ध होतील. कारण सप्लाय ऑफ लेबर वाढला. हा सप्लाय ऑफ लेबर वाढल्यामुळे जास्त लोकं काम करायला तयार असतील, तर जास्त लोकं काम तयार करत असेल, पण मागणी जर कमी असेल, तर त्यावेळेस वेतन दर हे कमी निश्चित होतात आणि लोकं कमी वेतनावरती पण काम करायला तयार होतील. मग लोकं कमी वेतनावरती काम तयार तयार असतील, तर त्यावेळेस उत्पादकाचा फायदा होतो, की उत्पादक ते श्रमिक हे कमी खर्चात कामावरती घेतो. त्यामुळे त्याचा उत्पादन खर्च आहे तो खर्च कमी होईल आणि त्याचा उत्पादन खर्च कमी झाला तर तो वस्तूच्या किमती काय होतील? कमी ठेवतील आणि वस्तूच्या किमती कमी जर राहिल्या, तर मार्केटमध्ये काय होईल? वस्तूची मागणी वाढेल. म्हणजे वाढती मागणी आणि कमी मजुरी दर याचा जर विचार केला, तर काय होईल हो? मागणी वाढली आणि मजूर दर स्वस्त आहेत. कमी वेतनदरावर तयारच. त्यामुळे उत्पादक पण काय करतील? वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी उत्पादन वाढवतील. त्यामुळे उत्पादन जर त्यांना अधिक वाढवायचं असेल, तर पुन्हा त्या अधिक लोकांना कामावरती घेणं गरजेचं आहे. कारण वाढलेलं उत्पादन म्हणजे जी मागणी वाढली ती फुलफिल जर करायची असेल, तर अधिक लोकं कामावरती घेतील. त्यामुळे अधिक लोकं कामावरती घेतल्यामुळे पुन्हा लोकं कामावरती घेतले का काय होईल? रोजगार वाढेल. त्यामुळे रोजगारामध्ये वाढ घडून येईल. त्यामुळे पूर्ण स्पर्धेमध्ये आपोआप पूर्ण रोजगार हा प्रस्थापित होत असतो, असं से यांनी सांगितलं आहे. तसेच पूर्ण स्पर्धेत वेतन दर हा उत्पादन घटकाला त्याच्या सीमांत उत्पादकते एवढा दिला जातो. म्हणजे मजुराने काम केलं असेल, तर मजुराला दिला जाणारा वेज रेट हा त्याच्या सीमांत उत्पादकतेवरती अवलंबून असतो. तसेच रोजगारीत वाढ झाली असेल, जर रोजगार वाढायला लागला, जास्त लोकं कामावरती यायला लागले असतील, तर त्यावेळेस सीमांत उत्पादकतेमध्ये काय होते? घट होते. म्हणजे रोजगारीत वाढ झालं का सीमांत उत्पादकतेत घट होते. म्हणून जास्त मजुराला काम द्यायचे असेल, तर बेकारी टाळायची यासाठी काय करावं लागतील? मजुरीचे दर हे कमी करावे लागतील, असं से यांनी सांगितलेलं आहे. आता हे आपण आकृती सहाय्याने स्पष्ट करूया. आता आकृतीमध्ये एम-आर-पी हा जो वक्र काढलाय, हा हा एम-आर-पी वक्र सीमांत उत्पादकता प्राप्ती वक्र आहे आणि अ, अक्षावरती आपण रोजगार पातळी बघतोय आणि या अक्षावरती आपण काय करतो? वेतन दर बघत आहे. आता अर म्हणजे मजुरी असताना सॉरी मजुरी असताना म्हणजे वेतन दर असताना एवढी काय होतं? लोकं कामावरती घेतले जात असतात. ठीक आहे. म्हणजे वेतन दराला एवढी रोजगार पातळी आहे. समजा एवढे लोकांना जर काम द्यायचं असेल, म्हणजे काम काय करायचं? वन एवढी रोजगार पातळी जर मेंटेन करायची असेल, तर वेतन दर काय करावा लागतो? कमी होतो. कारण इथं रोजगाराची पातळी वाढणार आहे. लोकं जास्त कामावरती येतील आणि लोकं जास्त कामावरती असेल, तर त्यांना वेतन कमी द्यावं लागेल. त्यामुळे वेतन दर ऐवजी एक एवढा वेतन दर हा एक एवढ्या रोजगार पातळीला दिला जाईल. म्हणजे तात्पर्य सांगायचं म्हटलं, तर वेतन दर पूर्ण लवचिक असेल, तर अर्थव्यवस्थेमध्ये अपुरा रोजगार हा प्रस्थापित होईल आणि हीच बाब इतर उत्पादन घटकाच्या बाबतीमध्ये लागू होऊ शकते. म्हणजे जसं उत्पादन घटक कमी मोबदल्यावरती काम आलं, तर बरोबर रोजगार पातळी पूर्णपणे अचीव्ह होत जाईल. त्यामुळे प्राध्यापक पिगू यांच्या मते मुक्त भांडवली अर्थव्यवस्थेमध्ये जोपर्यंत पूर्ण स्पर्धा आहे, म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये जोपर्यंत पूर्ण स्पर्धा आहे आणि किंमत यंत्रणा अनिर्बंधपणे कार्यरत आहे, तोपर्यंत पूर्ण रोजगाराची स्थिती असते. जर पूर्ण रोजगाराची परिस्थिती बदलली, पूर्ण स्पर्धेची परिस्थिती बदलली किंवा किंमत यंत्रणा बदलली, तर बेरोजगारीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. म्हणजे सहसा अर्थशास्त्रज्ञांनी पूर्ण रोजगाराचे ज्यावेळेस विवेचन केलं, त्यावेळेस विवेचन करताना सरकारचा हस्तक्षेप त्यांनी अनावश्यक आहे. म्हणजे कुठल्या प्रकारची सरकारी हस्तक्षेप करायचा नाही. जे काय ते मार्केट मेकॅनिझमनुसार चाललंय, जसं त्यांचं मत आहे. आणि भांडवलशाही अर्थव्यवस्था ही स्वयंनिर्भरित असते, म्हणजे सेल्फ रेग्युलेटिंग असते व स्वयंनियंत्रित असल्यामुळे व्याजदर, किमती, वेतन दर यामधील बदलामुळे अर्थव्यवस्थेमध्ये आपोआप
काय हो संतुलन प्रस्थापित होऊन पूर्ण रोजगार हा स्थापित होत असतो. आता हे से आणि जे लवचिक वेतनद्वारे पूर्ण रोजगार कशा पद्धतीने प्रस्थापित होतो हे सांगितलेलं आहे. आता सेनं जो हा सिद्धांत मांडला, ह्या सिद्धांताचे काही निष्कर्ष काढलेले आहेत. ते निष्कर्ष आपण पाहूया. पहिला आहे की अर्थव्यवस्थेमध्ये समायोजन. आता अर्थव्यवस्थेच्या कार्यपद्धतीमध्ये सर्व घटकामध्ये काय होतं समायोजन होत असतं. म्हणजे पुरवठ्यात वाढ झाली, तर त्या अनुषंगाने मागणीतही वाढ होते आणि मागणी आणि पुरवठ्यामध्ये समान जर वाढ झाली असेल, तर मागणी पुरवठ्यामध्ये समतोल निर्माण होत असतो. दुसरं त्यांनी निष्कर्ष काढलाय, की प्रत्येक पुरवठा आपली मागणी निर्माण करतो. म्हणजे सप्लाय क्रिएट इट्स ओन डिमांड. म्हणजे प्रत्येक पुरवठा आपली मागणी निर्माण करतो. त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये सर्वसाधारण अत्युत्पादनाची परिस्थिती निर्माण होत नाही. म्हणजे अतिरिक्त ओव्हर प्रोडक्शन निर्माण होतच नाही. जेस मिल यांच्या मते एकूण वार्षिक मागणीपेक्षा एकूण पुरवठा कधीही जास्त नसतो. त्यामुळे कुठल्या प्रकारचं ओव्हर प्रोडक्शनची परिस्थिती अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होत नाही. तिसरं निष्कर्ष काढलाय, की सर्वसाधारण बेरोजगारीचा अभाव. म्हणजे सर्वसाधारण अतिउत्पादन होण्याची शक्यताच नसते. मग अतिउत्पादनाची शक्यता जर नसेल, म्हणजे ओव्हर प्रोडक्शन जर होत नसेल, तर अर्थव्यवस्थेमध्ये बेरोजगारी निर्माण होऊ शकत नाही. चौथं त्यांनी हे काढले निष्कर्ष काढलाय, की तात्पुरती बेरोजगारी असते. म्हणजे तात्पुरती क्षेत्रीय बेरोजगारी असू शकते. म्हणजे काही क्षेत्रामध्ये बेरोजगार आढळून आला, तर तो तात्पुरत्या स्वरूपाचा असतं. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये जे काही सेल्फ रेग्युलेट होत असल्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये जी काही बेरोजगारी निर्माण झाली असेल, ती बेरोजगारी दीर्घकाळामध्ये टिकून राहू शकत नाही. 5वं काढलंय, की क्षेत्रीय असमतोल. आता उत्पादकाने घेतलेल्या किंवा त्यांनी जो निर्णय घेतला असेल, त्या उत्पादनाने चुकीचा निर्णय घेतला असेल, चुकीचे अंदाज बांधले असेल, तर त्यामुळे काही वेळेस म्हणजे क्षेत्रीय असमतोल निर्माण होऊ शकतात. आणि हे क्षेत्रीय असमतोल निर्माण झाले असेल, ते तात्पुरत्या स्वरूपाचे असतात. ते परत पुन्हा काय होतात, करेक्ट होतात, बॅलन्स्ड होतात आणि अर्थव्यवस्थेमध्ये काय होतं, पूर्ण रोजगाराची परिस्थिती निर्माण होत असते. अर्थव्यवस्था संतुलित अवस्थेमध्ये येत असते. 6वं त्यांनी सांगितलं आहे, की बचत आणि गुंतवणुकीमध्ये समानता असते. आता अ, बचत आणि गुंतवणुकीमध्ये समानता कधी प्रस्थापित होते? जर व्याजदरातील होणाऱ्या बदलांमुळे अर्थव्यवस्थेमध्ये बचत आणि गुंतवणुकीमध्ये काय होत असते? समानता प्रस्थापित होत असते. त्यामुळे समजा एकूण मागणीची जर कमतरता निर्माण होईल, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकणार नाही किंवा कोणत्या प्रकारचं कारण नाही. कारण की बचत आणि गुंतवणूक ही समान असल्यामुळे एकूण मागणीमध्ये कोणत्या प्रकारची कमतरता निर्माण होणार नाही. त्यामुळे जेवढं उत्पादन केलं जाणार आहे, तेवढं मार्केटमध्ये खपणार आहे किंवा एकूण जेवढी बचत असणार आहे, तेवढी गुंतवणुकीसाठी वापरली जाणार आहे. 7वं त्यांनी सांगितलंय, की वापरात न आलेल्या साधनसामग्रीचा उपयोग. आता वापरात न आलेली साधनसामग्री म्हणजे जे पडून आहे, अशी वापरात न आलेली साधनसामग्री जेव्हा पुन्हा वापरात आणली जाते किंवा पुन्हा ती कार्यान्वित होते, तेव्हा ती ज्यावेळेस उत्पादन प्रक्रियेमध्ये आणली, तर त्यामुळे वस्तू आणि सेवाचं उत्पादन काय होईल वाढणार आणि वस्तू सेवाचं जर उत्पादन वाढलं असेल, तर त्यामुळे एकूण राष्ट्रीय उत्पन्न वाढतं आणि एकूण राष्ट्रीय उत्पन्न वाढलं का एकूण राष्ट्रीय उत्पन्नातून नव्या रोजगाराच्या काय होतील संधी निर्माण होतील. नवीन रोजगारी उपलब्ध होईल. लोकांना कामं मिळतील. हा नवीन रोजगार उत्पन्न झाल्यामुळे उत्पादन घटकाला काय मिळतील मोबदले मिळतील आणि एकूण उत्पादन घटकाला जर मोबदले मिळाले असेल, तर त्यांच्याकडून मागणी निर्माण होईल. त्याच प्रमाणामध्ये मागणी होईल, जेवढ्या प्रमाणामध्ये त्यांना मोबदले निर्माण झाले असेल. त्यामुळे समाजाकडून सर्व उत्पन्न काय केलं तर खर्च केलं जात असतं. त्यामुळे वापरात न आलेल्या साधनसामुग्रीमुळे काय होईल पूर्ण रोजगार प्रस्थापित होऊ शकेल. 8वा मुद्दा त्यांनी सांगितलं, की पूर्ण उपभोग म्हणजे फुल कन्झम्पशन. आता अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादित झालेल्या सर्व वस्तू आणि सेवा या पूर्णपणे काय केल्या जातात उपभोगासाठी घेतल्या जातात. त्यामुळे सर्व वस्तू उपभोगासाठी घेतल्या असल्यामुळे असमतोल निर्माण होण्याची शक्यताच निर्माण होत नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. पुढचं 9वं त्यांनी सांगितलंय, की अर्थव्यवस्था स्वयंचलित स्वयंचलित अर्थव्यवस्थेचं कसं असतं स्वरूप असतं. म्हणजे सेच्या मते अर्थव्यवस्थेमध्ये कोणत्याही बाह्य प्रेरणाशिवाय कार्य चालत असतं. म्हणजे अर्थव्यवस्था पूर्णपणे स्वयंचलित असते आणि तिच्यात एक प्रकारची अंगभूत लवचिकता असते. म्हणजे बदल जो आहे तो अंगभूत लवचिकतेमुळे होतो आणि त्यामुळे बॅलन्स ऑटोमॅटिक हा साधला जात असतो. त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये काही काही कार्यात जर अडथळे निर्माण झाले असेल, तर ते अडथळे आपोआप दूर होतात आणि त्यामुळे सरकारी हस्तक्षेपाची कोणत्या प्रकारची जरुरी नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. 10वा निष्कर्ष त्यातून निघतो, की अनैच्छिक बेरोजगारीची कारणे. आता वाढता सरकारी हस्तक्षेप झाला असेल, कामगार संघटनांनी वेतनाविषयी काही धोरणं राबवली असेल, त्याचप्रमाणे अपूर्ण स्पर्धा असेल, तर अशामुळे अनैच्छिक बेरोजगारी काय होते निर्माण होऊ शकते, अस्तित्वात येऊ शकते. आणि या सर्वांचाच अभाव असेल म्हणजे कुठल्या प्रकारचं सरकारी हस्तक्षेप नसेल, कामगार संघटनाचं वेतनविषयी काही धोरणं नसतील आणि अर्थव्यवस्थेमध्ये समजा पूर्ण स्पर्धा असेल, म्हणजे तर असा अपूर्ण स्पर्धेचा जर अभाव असेल,
तर पूर्ण रोजगार हा प्रस्थापित होत असतो. 11वं सांगितलं की पैशाचं कार्य, जो निष्कर्ष काढलाय तो. आता अर्थव्यवस्थेमध्ये जो पैसा आहे, तो पैसा क्लासिकल इकॉनॉमिस्ट वाल्यांनी काय सांगितलं, की पैसा हा एक वस्तू विनिमयाचं माध्यम म्हणून वापरलेला आहे. म्हणजे जो पैसा आहे, तो पैसा वस्तू खरेदी करण्यासाठी वापरला जात असतो. म्हणजे केवळ विनिमयाचं माध्यम म्हणून त्यांनी काय केलं, फोकस केलेलं आहे. 12वं त्यांनी निष्कर्ष काय काढलाय, की पूर्ण स्पर्धा आणि पूर्ण रोजगार. म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण स्पर्धा असेल, पूर्ण स्पर्धा असेल तर वेतन दर, किमती ह्या पुरेशा लवचिक असतील आणि किंमत यंत्रणा अनिर्बंधपणे काम करत असेल, तर अर्थव्यवस्था स्वयंचलित होते, स्वयं रेग्युलेट होत असते. त्यामुळे पूर्ण रोजगार हे निर्माण होत असते. म्हणजे ह्या सर्व गोष्टी जर असतील, तर पूर्ण स्पर्धा आणि पूर्ण रोजगार हा निर्माण होत असतो. हे पाहिले आपण सेनने जे काही 12 निष्कर्ष त्याच्या सिद्धांताच्या आधारावरती काढलेले आहेत ते. आता आपण काही ह्या जो सिद्धांत सेनने मांडलाय, त्याच्यावरती बऱ्याच अर्थशास्त्रज्ञांनी विशेषतः केन्स यांनी खूप मोठ्या प्रमाणावरती टीका केलेली आहे. त्याच्यावरती त्या सिद्धांतावरती आक्षेप घेतलेले आहेत. मग त्या कोणकोणत्या टीका आहेत ते आपण पाहूया. पहिली टीका आहे, की सर्व उत्पन्न खर्च केले जात नाही. म्हणजे सेनच्या बाजारविषयक सिद्धांतामध्ये काय सांगितलं, की सर्व उत्पादन घटकांना जो मोबदला मिळाला जातो, तो त्यांचा त्या उत्पादन घटकाचे उत्पन्न असते आणि हे जे उत्पन्न त्या उत्पादन घटकांना मिळतं, ते सर्व खर्च केले जात असते आणि सर्व उत्पन्न खर्च केला जात असल्यामुळे प्रत्येक पुरवठा स्वतःची मागणी निर्माण करतो, असे केन्सने काय केलं, सॉरी, सेनने गृहीत धरले. पण हे जे गृहीत मांडलेलं आहे, ते केन्सला मान्य आहे. केन्स काय म्हणतात, केन्सच्या मते, की उत्पादन घटकांना मिळणारं सर्व उत्पन्न हे त्यांच्याकडून वस्तू किंवा सेवा खरेदी करण्यासाठी खर्च केलं जात नाही. त्यातील काही भाग बचत केला जाईल आणि काही भाग बचत केल्यामुळे काय होईल, मागणीमध्ये कमतरता निर्माण होईल. म्हणजे जेवढं उत्पादन केलंय, तेवढं उत्पादन खर्च म्हणजे विकलं जाणार नाही. कारण लोकांकडून बचत जर होत असेल, तर बचत केल्यामुळे काय होईल, तो कन्झम्पशन त्यांचं कमी होईल. त्यामुळे मागणी कमी होईल आणि मागणी कमी झाली म्हणजे मागणी पुरवठ्या एवढी नसेल, तर अतिउत्पादनाची स्थिती निर्माण होईल आणि त्यातून बेरोजगारीची अवस्था निर्माण होईल, अशा केन्सने टीका केलेली आहे. दुसरं आहे, की पैशाच्या मूल्यसंग्रहाच्या कार्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आता सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी तुम्हाला मगाशीच सांगितलं, की निष्कर्षामध्ये, की पैशाच्या विनिमयाच्या माध्यमाच्या कार्यावर त्यांनी काय केलं, भर दिलेला आहे. परंतु टीकाकारांनी सांगितलं, की फक्त पैसा हे विनिमयाच्या माध्यमाचं कार्य करत नसून, तर ते संग्रहाचे पण कार्य करतो. म्हणजे क्लासिकल इकॉनॉमिस्ट वाल्यांनी मूल्य संग्रहाचे जे कार्य आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. म्हणजे पैसा हे केवळ खर्च करण्यासाठी नसतो, तर तो भविष्य काळातील साठवणुकीसाठी सुद्धा ठेवला जातो. तो म्हणजे जे मूल्य संग्रह आहे, त्याच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं, अशा टीकाकारांनी टीका केलेली आहे. तिसरी टीका केली, की सट्टेबाजीच्या हेतूकडे दुर्लक्ष. आता केसनं सांगितलं, की सनातनवादी अर्थशास्त्र जे आहे, क्लासिकल इकॉनॉमिक्स आणि पैशाच्या व्यवहार हेतू म्हणजे जो ट्रान्झॅक्शन मोटिव्ह आणि जो प्रिकॉशनरी मोटिव्ह म्हणजे तरतुदीचा हेतू, हे 2 हेतू विचारात घेतलेले आहे. परंतु त्यांनी जो पैशाच्या मागणीवरती परिणाम करणारा किंवा प्रभाव पाडणारा जो महत्वाचा घटक आहे, जो सट्टेबाजीचा हेतू आहे, त्या सट्टेबाजीच्या हेतूकडे त्यांनी तो विचारात घेतलेला नाही किंवा लक्ष दिलेलं नाही. त्यामुळे सट्टेबाजी हेतूमुळे निर्माण होणारी जी काही मागणी आहे, ती मागणी ही एक निष्क्रिय निधी स्वरूपात आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि केसने पैशाच्या मागणीची जी काही स्पेक्युलेटिव्ह मोटिव्ह सांगितलंय, त्याला अधिक प्राधान्य दिलेलं आहे. आणि त्यांनी असं दाखवून सांगितलेलं आहे, की केन्सच्या मते, की जे व्यवहार हेतू आणि तरतुदीचा हेतू यातून निर्माण होणारी पैशाची मागणी ही उत्पन्नावरती अवलंबून असते. म्हणजे कुठल्या प्रकारचा व्याजदरात त्याची संबंध असत नाही. म्हणजे व्यक्तीचं उत्पन्न वाढलं तर व्यवहार हेतू आणि तरतुदीच्या हेतूने असणारी पैशाची मागणी वाढत असते आणि उत्पन्न कमी झालं का व्यवहार हेतू आणि तरतुदीच्या हेतूने असणारी पैशाची मागणी कमी होत असते. परंतु ज्यावेळेस आपण सट्टेबाजीच्या हेतूने हेतू विचारात घेतो, स्पेक्युलेटिव्ह मोटिव्ह, त्यावेळेस हा स्पेक्युलेटिव्ह मोटिव्ह हा पूर्णपणे काय व्याजदरावरती अवलंबून असतो. म्हणजे व्याजदर बदलला का सट्टेबाजीच्या हेतूने असणाऱ्या पैशाच्या मागणीमध्ये पण बदल होत असतो. त्याचबरोबर केन्सनी लिक्विडिटी ट्रॅप ही संकल्पना मांडली. केन्सच्या मते जरी व्याजदर शून्य असला, म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट जरी शून्य असला, तरी लोकांकडून काय केलं जाते, बचत ही केली जाते. त्यामुळे बचत ही गुंतवणुकीपेक्षा काय असते, जास्त असू शकते. त्यामुळे मंदी निर्माण होऊन बेरोजगारी अस्तित्वात येऊ शकते, असं केन्स यांनी सांगितलेलं आहे. पुढचा चौथा टीका आहे ती म्हणजे पैशाची भूमिका तटस्थ नसते. आता पैशाची भूमिका म्हणजे सनातन अर्थशास्त्राने पैशाची भूमिका ही न्यूट्रल असते असं सांगितलंय. त्यामुळे उत्पादन, रोजगारी आणि व्याजदर याबाबतचे जे सिद्धांत आहेत, हे सिद्धांत चलनविषयक जे सिद्धांत आहेत, त्यापासून काय केलेत, वेगळे केलेले आहेत. आणि त्यांच्या मते जे काही उत्पादन पातळी आहे, क्लासिकल इकॉनॉमिक्स मते उत्पादन पातळी, रोजगार पातळी आणि व्याजदर हे वास्तव घटकामुळे ठरतात.
त्यांनी म्हणजे कुठल्याही प्रकारच्या चलनविषयक घटकाचा समावेश त्यात केलेला नाही. मग हे सनातनवादी अर्थशास्त्राने जे काही चलनविषयक सिद्धांत हा मूल्य सिद्धांतापेक्षा काय केला, वेगळा केला असल्यामुळे केन्सनं त्याच्यावरती काय केली, प्रखरपणे टीका केली आहे. केन्स काय म्हणतात, की केन्स चलनविषयक सिद्धांत हा मूल्य सिद्धांताचा एक भाग आहे असं त्यांनी सांगितलं आहे आणि व्याजदराचे त्या अनुषंगाने त्यांनी स्पष्टीकरण केलेलं आहे. त्यामुळे उत्पादन सिद्धांताच्या सहाय्याने केन्सने चलनविषयक सिद्धांत आणि मूल्यविषयक सिद्धांत यांना एकत्रित आणलेलं आहे. पुढची 5वी टीका आहे ती म्हणजे पूर्ण रोजगार अशक्य. सनातन अर्थवादी अर्थशास्त्रज्ञांनी काय केलं, की पूर्ण रोजगारीचे संतुलन अवस्था ही काय केली, गृहीत धरलेली आहे आणि त्यांच्या मते पूर्ण रोजगाराची स्थिती ही कशी असते हो, सामान्य स्थिती असते आणि पूर्ण रोजगार अथवा बेकारी ही अपवादात्मक परिस्थितीमध्ये घडून येऊ शकते आणि जरी पूर्ण रोजगार आणि बेकारीची परिस्थिती जर निर्माण झाली, अ, अपूर्ण रोजगार किंवा बेकारी परिस्थिती निर्माण झाली, तर ही तात्पुरत्या स्वरूपाची असते आणि अर्थव्यवस्थेमध्ये जे काही अंतर्गत प्रवाह आहेत, म्हणजे इनव्हिजिबल जे हँड असतात, हे इनव्हिजिबल हँडच्या द्वारे पूर्ण रोजगारी आपोआप प्रस्थापित होतं, असं क्लासिकल इकॉनॉमिस्ट वाल्यांचं मत होतं. पण केन्स त्याच्याबरोबर विरोधात सांगितलं. केन्सला जे पूर्ण रोजगारीचं जे गृहीत आहे, ते केन्सनं नाकारलं, त्याच्यावरती टीका केली. त्यांच्यामध्ये अर्थव्यवस्था हे जे काही गृहीत मांडले, त्या अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगार असतो, हे चुकीचं आहे. कारण की काही क्वचितच प्रसंगी, काही विशेषच वेळी अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगार निर्माण होऊ शकतो. पण बऱ्याच वेळेस भांडवलशाही अर्थव्यवस्था असेल, तर तिथं अपूर्ण रोजगार अस्तित्वात असतो, असं केन्स यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये जो सेचा सिद्धांत आहे, सिद्धांत जो आहे तो काय करतो हां, समाज सेच्या सिद्धांतापासून वर्तणूक करत नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि नेहमी मागणीपेक्षा पुरवठा जास्त होऊ शकतो. ज्यावेळेस आपण कॅपिटलिस्ट इकॉनॉमिक्सचा विचार करतो, भांडवलशाही अर्थव्यवस्थेत, तेच भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये मागणीपेक्षा पुरवठा नेहमी जास्त असतो. मग अशा वेळेस चालू वेतन दराला ते एवढेच नव्हे, त्यापेक्षा कमी वेतन दराला पण लोकं काम करायला तयार असू शकतात त्यावेळेस. म्हणजे लाखो लोक असे असतील, की समजा कमी वेतन दर दिले तर कमी वेतन दरामध्ये काम करण्यास तयार असू शकतात. त्यामुळे बेकार त्या ठिकाणी लोक बेकार असू शकतात. तसेच भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये असणारी अनैच्छिक बेकारी ही अपूर्ण रोजगाराच्या अवस्थेत अर्थव्यवस्थेत समतोलात असते. ही नेहमीची सामान्य स्थिती असते, हे सिद्ध करत आहे. तसेच पूर्ण रोजगार ही अपघातातून आढळून येणारी ही जी अपवादात्मक स्थिती आहे असं केन्सनं सांगितलेलं आहे. 6वी टीका केली, की बचत आणि गुंतवणुकीमध्ये समानता नसते. क्लासिकल इकॉनॉमिस्ट जे आहेत त्यांनी अर्थ अर्थव्यवस्थेमध्ये निर्हस्तक्षेपाचे धोरण त्यांनी स्वीकारलेलं आहे. म्हणजे लेझर फेल्स पॉलिसी त्यांनी स्वीकारलेली आहे. आणि आंतरराष्ट्रीय व्यापार नसतो त्यांनी सांगितलंय. म्हणजे कुठल्या प्रकारचा आंतरराष्ट्रीय व्यापार होत नाही आणि त्यामुळे किंमत यंत्रणेद्वारे आपोआप मागणी पुरवठ्यामध्ये समतोल साधला जातो आणि पूर्ण रोजगारी अस्तित्वात येते असं पूर्णपणे सनातनवादी अर्थशास्त्रज्ञाचं मत आहे. म्हणजे अर्थव्यवस्था आपोआप स्वयंनिर्भर असते. हे तत्व केन्सला काय मान्य नाही. केन्स काय म्हणतात, की भांडवलशाही समाज रचना अशी असते, की त्यात गरीब आणि श्रीमंत हे 2च वर्ग असतात आणि श्रीमंताकडे भरपूर संपत्ती असते. परंतु श्रीमंताकडे जी संपत्ती असते, ते संपत्तीचा सर्व भाग श्रीमंत उपभोगावरती खर्च करत नाही आणि गरिबाकडे जे काही उत्पन्न असतं किंवा काही गरीब उत्पन्नाअभावी आपल्या किमान गरजाही ते भागवू शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण असते. मग अशा प्रकारे जे राष्ट्रीय उत्पन्न आहे, हे राष्ट्रीय उपभोगापेक्षा काय असतं, जास्त असू शकतो. त्यामुळे प्रभावी मागणीपेक्षा एकूण पुरवठा जास्त असल्यामुळे अतिउत्पादन आणि बेरोजगारी ही निर्माण होत असते आणि ज्यावेळेस प्रभावी मागणीपेक्षा जर एकूण पुरवठा असेल, ॲग्रीगेट सप्लाय जर जास्त असेल, तर त्यामुळे काय होतं, अतिउत्पादन आणि अतिउत्पादनातून बेरोजगारी आणि बेरोजगारीतून महामंदी निर्माण होत असते. जर अर्थव्यवस्था जर स्वयंचलित असती, तर असं घडूच शकलं नसतं असं टीकाकारांनी म्हणजे केन्सनं टीका केलेली आहे. आणि हे सगळं जर महामंदी तयार होत असेल, बेरोजगारी निर्माण होत असेल आणि ती जर टाळायची असेल, तर त्यासाठी काय करतो, सरकारी हस्तक्षेपाची आवश्यकता असते, असं केन्सनं मान्य केलेलं आहे. पुढचा 7वा आहे, की बचत आणि गुंतवणुकीमध्ये समानता. आता स्वयंचलित ज्यावेळेस अर्थव्यवस्था असते, त्यावेळेस आपोआप बचत आणि गुंतवणुकीमध्ये समानता प्रस्थापित होतं असं जे सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ त्यांनी सांगितलेलं आहे. तथापि व्यवहारामध्ये व्यवहारात आपण जर पाहिलं, तर समाजात बचत करणारा वर्ग आणि गुंतवणूक करणारा वर्ग जर पाहिला, तर हे दोन्ही काय असतात, वेगवेगळे असतात. आणि गुंतवणुकीचा निर्णय लोकं घेत असताना किंवा उद्योजक गुंतवणुकीविषयी निर्णय घेत असताना, ते निर्णय त्यांच्या भविष्यामध्ये मिळणारा जो एक्स्पेक्टेड रिटर्न असेल किंवा एक्स्पेक्टेड प्रॉफिट असेल, ह्याचे प्रमाण विचारात घेऊन घेतले जात असतात. म्हणजे भविष्यात फारसा जर नफा मिळणार नसेल, कमी नफा मिळत असेल किंवा नफा मिळणार नसेल,
तर फारशी गुंतवणूक ही गुंतवणूकदाराकडून केली जाणार नाही. त्यामुळे गुंतवणुकीपेक्षा बचत जास्त होऊन एकूण मागणी काय होईल हो? घटू शकते. त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची परिस्थिती निर्माण होईल आणि उत्पादन व रोजगारही घटेल. म्हणजे याचा अर्थ काय, की अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगार आढळणार नाही. पुढची 8वी टीका केली, की बचत आणि गुंतवणूक हे व्याज लवचिक नसतात. म्हणजे शांततावादी अर्थशास्त्राने व्याजदर अधिक लवचिक असून व्याजदराद्वारे बचत आणि गुंतवणुकीमध्ये समानता प्रस्थापित होते असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि सेच्या मध्ये सर्व उत्पन्न काय केलं जात असतो, खर्च केलं जात असतं. आणि बचत रूपाने जर समजा काही गळती लागली असेल, म्हणजे लोकांनी समजा उत्पन्न खर्च केलं नाही, त्यातून काही बचत केली असेल, तर जी बचत केली ती बचत गुंतवणूक खर्चाद्वारे काय केली, भरून काढली जात असते. त्यामुळे बचत आणि गुंतवणुकीमध्ये समानता असते असं सेने सांगितलं आहे. म्हणजे व्याज हा बचतीचा मोबदला असतो. परंतु जेव्हा बचत ही गुंतवणुकीपेक्षा जास्त होते, बघा बचत ही गुंतवणुकीपेक्षा जास्त होते, तेव्हा व्याजदर कमी होऊन गुंतवणूक वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे बचत आणि गुंतवणुकीमध्ये समानता प्रस्थापित होऊन पूर्ण रोजगार अस्तित्वात येतो. आता हे झालं क्लासिकल वेळेचं मत. आता केन्स काय म्हणतात, की बचत ही व्याजदरावरती अवलंबून नसते. बचत ही व्याजदरावरती अवलंबून नसून ती उत्पन्न पातळीवरती अवलंबून असते. त्यामुळे गुंतवणूक ही केवळ व्याजदरावरती अवलंबून नसून ती भांडवलाच्या कार्यक्षमतेवरती पण अवलंबून असते. म्हणजे गुंतवणूक करायचं असेल, तर फक्त रेट ऑफ इंटरेस्ट पाहून चालणार नाही. कारण रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे आणि मार्जिनल इफिशियन्सी ऑफ कॅपिटल आणि भांडवलाची सीमांत लाभ क्षमता किंवा किती आहे, कार्यक्षमता किती आहे, याच्यावरती पण काय राहतो, गुंतवणूकदार गुंतवणूक अ, अ, किती करायची ठरवत असतो. आता समजा व्याजदरापेक्षा सीमांत लाभ क्षमता मार्जिनल इफिशियन्सी ऑफ कॅपिटल जर कमी असेल, तर कोणताही गुंतवणूकदार गुंतवणूक तयार होणार नाही. समजा व्याजदर 8% आहे. हां, आणि ₹100 कर्ज घेतलं तर व्याजावरती 8% त्याला व्याजाचं जे काय असेल ते रेट ऑफ इंटरेस्ट त्याला द्यावा लागेल. समजा तेवढं गुंतवणूक समजा ₹5 जर रिटर्न्स मिळणार असेल, म्हणजे मार्जिनल इफिशियन्सी ऑफ कॅपिटल 5% आहे आणि रेट ऑफ इंटरेस्ट जर 8% असेल, तर कोणताही गुंतवणूकदार गुंतवणूक करण्यास तयार होणार नाही. जर व्याजदरापेक्षा जर मार्जिनल इफिशियन्सी ऑफ कॅपिटल जास्त असेल, रिटर्न मिळणारे जास्त असेल, तर गुंतवणूकदार हा गुंतवणूक करण्यास तयार होऊ शकतो. त्यामुळे अ, जो श्रीमंत वर्ग दुसऱ्या बाजूला जो विचार करायचा म्हणतो श्रीमंत वर्ग व्याजदर जर कमी जर असला तरी पण बचत करतात. मध्यम वर्गातील बचत ही सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून असेल. त्यामुळे बचत आणि गुंतवणूक ही व्याज लवचिक असत नाही. पुढचा 9वी टीका आहे, की पैशातील वेतन आणि वास्तव वेतन यामध्ये प्रमाणशील संबंध असत नाही. सनातनवादी अर्थशास्त्राने काय सांगितले, की जे मनी वेजेस आहेत, मनी वेजेस आणि रिअल वेजेस याच्यामध्ये प्रत्यक्ष आणि प्रमाणशील संबंध असतो. म्हणजे पैशातील वेतनामध्ये वाढ झाली असेल, तर त्याच प्रमाणामध्ये वास्तव वेतनामध्ये वाढ होतं असं क्लासिकल इकॉनॉमिस्ट सांगतात. पण केन्सला हे विधान मान्य नाही. ना केन्स काय म्हणतोय, की ह्या दोहोंमध्ये म्हणजे वास्तव वेतन आणि पैशातील वेतन ह्या दोन्हीमध्ये परस्पर विरोधी संबंध आहेत. जेव्हा पैशातील वेतन वाढतं, तेव्हा वास्तव वेतन घटतं. म्हणून पैशातील वेतन कमी करणे म्हणजे वास्तव वेतन घट होणे नव्हे. कारण वेतन कपातीमुळे उत्पादन खर्चामध्ये घट होते आणि उत्पादन खर्चामध्ये घट झाल्यामुळे वस्तूच्या किमती पूर्वीपेक्षा कमी होतात. आणि ज्यावेळेस वस्तूच्या किमती कमी होतात, तर ऑटोमॅटिकली व्यक्तीचं जे वास्तव उत्पन्न आहे, ते वास्तव उत्पन्न वाढत असतं. कारण वस्तूची किंमत कमी झाल्यामुळे ग्राहक हा पूर्वीपेक्षा जास्त वस्तू खरेदी करू शकतो. त्यामुळे त्याचं वास्तव उत्पन्नामध्ये वाढ होत असते. त्यामुळे पैशातील वेतन आणि वास्तव वेतन यामध्ये संबंध नाही असं केन्स यांनी टीका केलेली आहे. पुढचा 10वा मुद्दा आहे तो म्हणजे वेतन कपातीचे धोरण अयोग्य आहे. आता पिगू यांनी सेच्या सिद्धांताचे समर्थन करताना पैशाच्या स्वरूपातील वेतन कपात करून जी बेरोजगारी अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण झाली असेल ती नाहीशी करता येते असं त्यांनी सांगितलेलं आहे. याच्यावरती केन्सनं कठोर टीका केलेली आहे. केन्स म्हणतात की अर्थव्यवस्थेचा एकूण अर्थव्यवस्थेचा विचार केला, वेतन कपातीने वेतन जर कपात केलं, तर लोकांना मिळणारा पगार पूर्वीपेक्षा कमी होईल आणि पगार पूर्वीपेक्षा कमी झाला, वेतन कमी जर मिळालं, तर मजुराची जी खरेदी शक्ती आहे, ती खरेदी शक्ती कमी होईल आणि खरेदी शक्ती कमी झाल्यामुळे तो जो त्याच्याकडून जे वस्तू सेवा खरेदी केल्या जातात, ते कमी केले जातील आणि खरेदी कमी केल्यामुळे जी एक प्रकारची प्रभावी मागणी घटेल आणि प्रभावी मागणी घटली, की काय ऑटोमॅटिकली ना काय होईल हो, रोजगार घटेल आणि त्यातून बेकारी वाढेल. म्हणजे केन्सच्या मते आधुनिक काळात कामगार संघटना इतक्या बलवान आहेत, की ते व्यावहारिकदृष्ट्या ते वेतन कपातीचे धोरण काय करणार हो, मान्य करणार नाहीत आणि वेतन कपातीमुळे संप, टाळेबंदी त्याचप्रमाणे औद्योगिक अशांतता निर्माण होईल. तसेच कामगार कल्याणाच्या कायद्यामुळे प्रत्यक्ष वेतन कपातीचे धोरण जे स्वीकारणं जातं, ते स्वीकारणं अवघड होईल. त्यामुळे केन्स मध्ये रोजगार पातळी ही वेतनावरती अवलंबून नसून ते प्रभावी मागणीवरती अवलंबून असते. 11वं
टीका आहे की राज्य संस्थेचा हस्तक्षेप आवश्यक आहे. आता केन्सच्या मध्ये अर्थव्यवस्थेमध्ये पुरवठा हा मागणीपेक्षा अधिक राहणे शक्य आहे. म्हणजे सप्लाय जास्त राहू शकतो मागणीपेक्षा. त्यामुळे अतिरिक्त पुरवठ्यामुळे विषमतोल निर्माण झाल्यामध्ये आपोआप दुरुस्त होत नाही. म्हणजे कुठल्या प्रकारचा जर इकॉनॉमी इम्बॅलन्स झाली, सप्लाय जास्त झाला, मागणी कमी झाली, त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये असमतोल जो निर्माण झाला असेल, तर असमतोल निर्माण झालेला दुरुस्त हा प्राइस मेकॅनिझमच्या द्वारे होऊ शकत नाही. तर त्यासाठी सरकारी हस्तक्षेपाची आवश्यकता जरुरी आहे, असं केन्स यांनी म्हटलेलं आहे. पुढचा 12वा मुद्दा आहे, की अपूर्ण रोजगारीच्या अवस्थेत समतोल. म्हणजे जे सनातन अर्थशास्त्राने सांगितलंय, की पूर्ण रोजगारी परिस्थितीमध्ये समतोल साधला जातो. परंतु केस म्हणतात, की उत्पन्न आणि रोजगाराच्या कोणत्याही पातळ्या असल्या, तर निरनिराळ्या उत्पन्न पातळीवरती समतोल साधणं शक्य आहे. म्हणजे अर्थव्यवस्था ही पूर्ण रोजगारीत असू दे किंवा अपूर्ण रोजगारीमध्ये असली, तरी त्यावेळी समतोल साधणे शक्य आहे. म्हणजे अपूर्ण रोजगार किंवा न्यून रोजगारी ही नेहमीच आढळणारी परिस्थिती असून, पूर्ण रोजगारी ही क्वचितच आढळत असते. 13वी टीका त्यांनी केली, की अल्पकाळ महत्त्वाचा. म्हणजे सनातन अर्थशास्त्रज्ञांनी जे सिद्धांत मांडला ते काय सांगितलं, दीर्घकाळामध्ये आपोआप संतुलन प्रस्थापित होतं आणि पूर्ण रोजगार हा स्थापित होत असतो. पण केन्स काय म्हणतात, की केन्स सांगतात, की अल्पकाळ हा महत्त्वाचा आहे. आपण अल्पकाळामध्ये आपण जिवंत आहे, पण दीर्घकाळामध्ये आपण जिवंत असू का? सांगू शकत नाही. म्हणजे इन द लाँग रन वी आर ऑल डेड. म्हणजे आपण दीर्घकाळामध्ये सर्वजण मेलेले असू शकू. हां, त्यामुळे दीर्घकाळाच्या संदर्भातील जे विश्लेषण केलं जातं ते केन्सला मान्य नाही. पुढचा 14वी टीका आहे, मंदीची मंदीची परिस्थिती ही वास्तवता. आता मंदीची परिस्थिती निर्माण होणार नाही, असं सेच्या सिद्धांतावर आपल्या लक्षात येतं. पण हे वास्तव आहे काय हो? जे 1929 मध्ये ज्यावेळेस महामंदी आली, त्या महामंदीच्या काळामध्ये जो हा सिद्धांत मांडला होता, सप्लाय क्रिएट्स इट्स ओन डिमांड हा फेल ठरला. मग जेवढा पुरवठा आहे तेवढेच अर्थव्यवस्थेमध्ये मागणी निर्माण झालेली आहे. 1929 च्या काळामध्ये जे काय पुरवठा जास्त झाला आणि मागणी कमी झाली आणि मागणी कमी झाल्यामुळे काय झालं, वस्तूच्या किमती घसरल्या आणि वस्तूच्या किमती घसरल्यामुळे अ, अ, ज्या काही बेकारी वाढली. कारण की किमती घसरल्या. हां, त्यामुळे वेचकट केलं आणि कामगाराला कामावरती काढून टाकलं. त्यामुळे लोकांच्या त्याला काम नाही. पुन्हा मग मागणी काय झाली त्यातून कमी झाली आणि बेकारी वाढत गेलेली आहे. म्हणजे मंदी ही वास्तव घटना आहे हे मान्यच करावं लागू शकतो. त्यामुळे सप्लाय क्रिएट्स ओन डिमांड हा जो सिद्धांत मांडलाय तो काय होतो, हा वास्तवतेला धरून नाही, अवास्तव आहे असं सांगितलेलं आहे. पुढचं 15वी टीका आहे, की पूर्ण स्पर्धा ही कल्पना. सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी हे पूर्ण स्पर्धेचं जे गृहीत पकडलेलं आहे, ते गृहीत पकडले ते केन्सला मान्य आहे. केन्सने त्याच्यावरती काय केलं टीका केली आहे, की पूर्ण स्पर्धा केन्स म्हणतात, की ही काल्पनिक स्थिती आहे. ही वास्तवात अपूर्ण स्पर्धा असते. वास्तवामध्ये मक्तेदारयुक्त स्पर्धा ही अस्तित्वात असते. त्यामुळे सनातनवादी अर्थशास्त्राने जे पूर्ण स्पर्धेच्या आधारावरती जे विश्लेषण केले ते दिशाभूल करणारं विश्लेषण आहे, असं टीका केलेली आहे. आणि 16वी शेवटची टीका आहे, बदलत्या परिस्थितीशी विसंगत. आता केन्सच्या मते भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये समस्याकडे पाहण्याचा सनातनवादी दृष्टिकोन हा जो आहे तो कसा सदोष होता. म्हणजे पूर्ण स्पर्धा, किंमत व वेतन लवचिकता, आत्मनिर्भरता इत्यादी बाबी बदलत्या परिस्थितीशी काय जातात तो विसंगत ठरतात. त्या सुसंगत होऊ शकत नाही. पिगूचे वेतन कपातीची धोरणे ही सद्यस्थितीला कसं ठरतं विसंगत ठरतात. ते लागू ठरत नाही. त्याचप्रमाणे आधुनिक काळामध्ये सरकारचा हस्तक्षेप हा वाढत चाललेला आहे. कामगार संघटना बलवान होत चालल्या आहेत. कामगार कल्याणाबाबतचे कायदे होत असल्यामुळे जे पिगूने जे काही मांडलेलं आहे, ते पिगूने मांडलेली जी स्थिती आहे, ती विसंगत या ठिकाणी ठरू शकते. त्यामुळे सेल यांचा सिद्धांत सद्यस्थितीला लागू पडू शकत नाही. तो चुकीचा ठरू शकतो, असं केन्स यांनी टीका केलेली आहे. आता हे सर्व जरी सांगितलं असेल, तर ह्याचा आपण सारांश जर काढायचा म्हटलं, तर केन्सच्या मते से याचा हा जो सिद्धांत मांडलेला आहे, तो वस्तुस्थितीला सोडून आहे. त्याच पद्धतीने आधुनिक काळामध्ये जी काही भाववाढ होते, अतिरिक्त प्रमाणामध्ये भाववाढ होते, आर्थिक अस्थिरता निर्माण होतो, बेरोजगारी होते, आर्थिक घसरण होते. या संदर्भातील ह्या ज्या समस्या निर्माण होतात, ह्या समस्या हाताळण्यासाठी जो सेन सिद्धांत मांडलेला आहे, तो सेचा सिद्धांत अपयशी, निरुपयोगी ठरतो. अशा पद्धतीने आपण या भागामध्ये सेचा सिद्धांत पाहिला. हां, त्याच पद्धतीने सेच्या सिद्धांताच्या आधारे आपण बचत गुंतवणुकीमध्ये समानता कशी होते ते पाहिलं. हां, त्याचबरोबर तात्पुरते क्षेत्रीय असमतोल कसं निर्माण होतं परत ते पाहिलं. सेच्या सिद्धांतामध्ये सुधारणा पाहिल्या. त्याच पद्धतीने लवचिक वेतन दराद्वारे पूर्ण रोजगार कसा प्रस्थापित होऊ शकतो हे पाहिलं. सेच्या सिद्धांताचे निष्कर्ष हे पाहिले आणि सेच्या सिद्धांतावरती केले गेलेले केसनं आक्षेप जे कोणते होते ते पाहिलेलं आहे. धन्यवाद.